आपणास माझा हा उपक्रम, माझी वाचनशैली आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद. हजारो खेडेगावेंनी शहरे पायदळी तुडवीत देवूजीची भटकंती चालू असतानाच समाजातील हर एक लहान मोठ्या घटनांचे त्याचे तीक्ष्ण निरीक्षण अखंड चालू होते. लोकांचे कोठे काय चुकते, त्यांना कोण कसे का चुकवले, काय केले असता अडाणीनी भोळा बहुजन समाज जागा होऊन आपल्या शेकडो ठकवणीचा करता कर्म क्रियापदाचा शोध घेईल आणि बोध घेईल, हे एकच विचाराचे चक्र त्याच्या मस्तकात सारखे भिरभिरत असायचे आणि आजही ते तसेच भिरभिरत असते. हर घडी आपल्या नजरेसमोर शेकडो अमंगल, अनितिमानी, अन्यायी गोष्टी घडतात. चालायचेच हे असे, त्याला कोण काय करणार, असा बेदरकार वृत्तीने आपण कानाडोळा करून पुढे जातो. डेबूजी तसल्या घटनेचे निरीक्षण, चिंतन, मनन करीत तिथेच उभा राहायचा आणि चटकन हवा तो धोका पत्करून ती घटनेची गाठ सोडवायला, फोडायला किंवा तोडायला धावायचा. याचा एक दाखला आहे. एक अशिक्षित महाराचा मुलगा मुंबईला कामावर गेला होता. पुष्कळ दिवस त्याचे खुशालीचे पत्र नव्हते. एकदा ते आले. खेड्यात वाचणारा शहाणा कोण, तर कुलकर्णी महाराज. दादा, पोराचे पत्र आलंय, ते जरा वाचून दावा, पाया पडतो. महाराचे हे पत्र कुलकर्ण्याने घेतले. ही माझी लाकडे फोडून दे आधी, मग दाखवतो वाचून, कुलकर्णी बोलला. पण पोरगा खुशाल तर आहे ना दादा, आधी लाकडे फोड, मग सांगेन पत्र वाचून. तास दीड तास खपून त्याने 1.5-2 गाडाभर लाकडे फोडून ढिगार रचला. पोरगा खुशाल आहे ना, एवढं तरी सांगा दादा. अशा सारख्या विनवण्या तो महार मधून मधून करीत होता. पण प्रत्येक विनवणीला एक शिवी हासडून आधी लाकडं फोड गाळवा, असा कुलकर्ण्याचा तळाखा चालू. बिचारा महार आधीच उपाशी, पाण्याचा घोट मागितला तरी शिवी आणि काम पुरे कर ही दटावली. अखेर 2-3 कठीण गाठीचे ओंडके त्याला फुटेना. जीव कासावीस होऊन तो घामाघूम मटकन खाली बसला. दादा, तुम्हाला वाचायचे नसेल तर परत द्या, घेतो आणखी कुठून तरी वाचून, पण या गाठी फोडण्याची ताकद नाही मला. गाठी फुटत नसतील तर पत्रही देत नाही, परत जा. चालता हो. कपाळावर हात मारून महार परत फिरणार तोच चिंध्या मळकेधारी डेबूजी बुवाची स्वारी तिथे आली. दुरून बराच वेळ त्याने कुलकर्ण्याचा बेमानुसकीचा तमाशा पाहिला होता. आण रे बाबा इकडं तुझी कुऱ्हाड. डेबूजीने कुऱ्हाडीचे जोरदार तडाखे मार मारून त्या सगळ्या गाठीच्या उंडक्याचे तुकडे केले. स्वतः राशीवर साठवले आणि कुलकर्णी महाशयाकडे कदरबाज नजर रोखून म्हटले, काय दादाजी, आता देता का नाही त्या महाराचे पत्र परत त्याला? कुलकर्ण्याने पत्र न वाचताच परत केले. डेबूजी त्या महाराला म्हणाला, बाबा, तू नि मी दोघंही गाढव आहोत. 4 अक्षर शिकलो असतो तर तुझी अवस्था ही अशी कशाला झाली असती आणि माझी अशी का असती? शिक्षणाशिवाय माणूस धोंडा. या वेळेपासून डेबूजीने आपल्या कीर्तनात शिक्षणाच्या महात्म्यावर जोरदार प्रवचने करण्याचा परिपाठ चालू ठेवला. तो आजपर्यंत अखंड चालू आहे. गाडगे बाबांनी जागोजाग अनेक शाळा चालवल्या आहेत. स्कॉलरशिपसाठी फंड जमा करून दिलेले आहेत. गयावळ पळेनी बडवे खोट्या नाट्या नरक मोक्षाच्या थापा मारून काशी, मथुरा, प्रयागच्या यात्रेतही लोकांना कसे लुबाडतात हे स्वतः अभ्यासले. महाराष्ट्रातल्या यच्च्या या तीर्थ क्षेत्राचा पोट भरू महिमा तर त्यांना नित्याचाच परिचयाचा. देव देवळांच्या थोतांडा बरोबरच स्वप्ने, साक्षात्कार, दृष्टांत, नवस, गुरु उपदेश, समाध्या, आरत्या यांचा माजलेला धुमाकूळ आणि या थोतांडात साक्षर पदवीधरापासून तो सही निशाणी अंगठा दाखवणाऱ्या अडाणी खेळूतापर्यंत गुरफटलेला समाज. या भानगडीही त्याच्या तीक्ष्ण चिकित्सक नजरेतून सुटल्या नाहीत.
एकीकडे साक्षात्कार, दृष्टांत, अनुभव आणि मोक्षसिद्धीच्या खटपटीचा बाजार उसळला आहे आणि दुसरीकडे पाहावे तो माणसेच माणसाला खायला उठलेली. देवधर्माच्या नावावर जागोजाग प्राणी हत्या अखंड चाललेली. तिळा एवढ्या स्वार्थासाठी ईश्वर साक्ष खोटे बोलणाऱ्याची चालली आहे भरभराट आणि हाडाची काळे करून मिटल्या तोंडी कष्ट मेहनत करण्याची अखंड मुस्कटदाबी. झोपडीतला मळकी गाडग्याचा संसार सुद्धा नीट चकोट करण्याचा आवाका कोणात नाही. अशिक्षित अडाणीपणावर साक्षरांनी चरावे, त्यांनाही आणखी वरचढांनी मनमुराद तुडवावे. भल्याची दुनिया नाही ही विचित्र परिस्थिती बदलली पाहिजे. अडाणी जनतेला अध्यात्माच्या बुवाबाजीच्या मुळापासून मुक्त करून व्यवहाराच्या चोख कर्तव्य कर्माच्या राजमार्गावर आणून उभे केले पाहिजे. या एकच ध्येयाने डेबूजीने आपले कीर्तन प्रवचनाच्या धोरणाची दिशा स्पष्ट आखून घेतली. कीर्तनकार पुराणिक काय किंवा अध्यात्माच्या आवरणाने बनलेले साधू संत महंत काय, त्यांच्या पायाचे दर्शन आणि तीर्थ प्यायला लोक नेहमी धजावलेले आढळतात आणि तेही पठ्ठे समाजाच्या मनोभावनांचा अंदाज घेऊन डोई टेकून नमस्कारासाठी आपापले पाय पुढे करतात. पावन झाले, भवसागरातून मुक्त झालो, जन्म मरण्याचा फेरा चुकला, जीवन धन्य झाले, अशा समजुतीने भगत हुरळून जातात. डेबूजी गाडगे बाबांनी या अंधश्रद्धेच्या प्रघाताला पहिल्यापासूनच अगदी निकराने विरोध केलेला आहे. भेटेल त्याला ते स्वतः 2 हात जोडून मस्तक वाकवून दुरून प्रणाम करतात, पण कोणालाही आपल्या पायांना हात लावू देत नाहीत. माणसांनी माणसाच्या पायावर का म्हणून डोकं ठेवावे, आदर दुरून दाखवता येत नाही का, अशी त्यांची आचार विचारसरणी आहे. कीर्तन संपल्यावर कथेकरी बुवाच्या पायांवर लोळण घालण्याचा आणि आरती दिडक्या पैसे टाकल्यानंतर बुवांना आलिंगन द्यायचा एक जुना हरदासी प्रघात आहे. गाडगे बाबांच्या कीर्तनात ना बुक्का ना माळ ना मिठ्या, तरी सुद्धा बाबांच्या कीर्तनातल्या हृदयस्पर्शी प्रवचनाने भारावलेल्या आणि थरारलेल्या श्रोत्यांना त्यांच्या पदस्पर्शाची अपेक्षा नेहमीच मोठी. ती टाळावी म्हणून कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वीच गाडगे बाबा जवळपास एखादी गुपचूप दळून बसण्याची जागा आधीच हेरून ठेवतात. अखेरचा हरिनामाचा कल्लोळ चालू करून दिला का सटकन निसटून त्या जागी दळून बसतात. पुंडलिका वरदा हा रे विठ्ठल होऊन लोक पाहतात तो काय, गाडगे बाबा गडप, गुप्त, अदृश्य. भराभर लोक त्यांना शोधायला सैरावैरा धावायचे. कित्येक वेळा त्यांच्या दडणीच्या जागेवरून जायचे. अखेर बुवा देवावतारी झाले, गुप्तच झाले, अशा कंड्या पिकवायच्या आणि भोळसटांनी त्या खऱ्या म्हणायच्या. अनेक वेळा कीर्तन आटोपल्यावर मला तुझे घोंगडे दे बरं का पांघरायला थोडा वेळ, असे कोणाला तरी सांगून ठेवायचे आणि दळायची वेळ आली का ते घोंगडे पांघरून घुंगट मारून तिथेच कुठेतरी काळोखात बसून राहायचे. घोंगडे काळे आणि काळोखही काळा. इकडे बुवा गुप्त झाले म्हणून लोकांची उगाच धावपळ. अशा वेळी त्यांना विनोदाची हुक्की यायची. अहो तो गोदड्या बुवा कुठं लपलाय ते मी दाखवतो चला, असे त्या घोंगडीच्या घुंगटातूनच काही लोकांना ते स्वतः सांगत. त्यांना वाटायचे का हा कुणीतरी असेल खेडूत श्रोत्यांपैकी एखादा घोंगड्या शेतकरी. लोक म्हणायचे होय तर तो लागलाय असा सहज सापडायला, देवरूपी तो गेला पार उडत कुठल्या कुठं पारव्यासारखा. मग डेबूजी हळूच आपले घोंगडे बाजूला सारून प्रगट व्हायचे आणि म्हणायचे, अहो बापा, माणूस कधी एकदम असा गुप्त होईल का? बोलता बोलता काय तो हवेत विरून जाईल? बामणाची पुराणं ऐकून ऐकून भलभलत्या पिसाटावर विश्वास ठेवायची लोकांची खोड कधी सुटणार कोण जाणे. डेबूजीच्या या प्रांतोप्रांतीच्या भटकंतीत ठिकठिकाणीचे लोक त्यांना निरनिराळ्या नावांनी ओळखू लागले. वराडात त्यांना डेबूजी बुवा किंवा वट्टी साधू म्हणतात. नागपुराकडे चापरे बुवा म्हणतात. मद्रास आणि कोकण विभागात गोदडे महाराज, सातारा जिल्ह्याकडे लोटके महाराज, गोकर्णाकडे चिंदे बुवा, खानदेश, पुणे, बडोदेकरांची मोगलाईत गाडगे महाराज,
इत्यादी अनेक नावांनी ते ओळखले जातात. सहवासातील ते निकट परिचयातील मंडळी त्यांना श्री बाबा किंवा नुसते बाबा म्हणतात. सर्व प्राणी भवसागरात जेहत्ते पडले आहेत, असा हरदासाने गंभीर ध्वनी काढून कथेला प्रारंभ करतात. हा एकटा हरदासच तेवढा काठावर धडधाकट उभा आणि बाकी सगळे जग समुद्रास्तृप्यंतू झालेले, असे कोणीही शहाणा कधी मानित नाही. कथा, कीर्तनकार, पुराणकारांची ब्रह्ममायाची नि समाधी मोक्षाची बडबड सुद्धा एक ठराविक संप्रदाय म्हणूनच एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्याने बाहेर सोडतात. त्यात त्यांना ना कसले आकर्षण, ना आवड, ना कधी राग. जुलमाचा रामरामच असतो तो. त्याच पौराणिक कथा आणि तीच आख्याने आणि तेच बिनकाळजाचे पोपटपंची निरूपण. डेबूजीच्या कीर्तनातल्या आख्यान व्याख्यानाची तरास न्यारी. भूतकाळाच्या अंधारात चाचपडण्यापेक्षा वर्तमान काळच्या गचांडीलाच त्याचा नेमका हात. हरिश्चंद्राचा आणि नळ दमयंतीचा वनवास कशाला? खरा खोटा तो झाला गेला, कालोदरात गडपला. समोर कीर्तनाला बसलेल्या हजारो शेतकरी, कष्टकरी, वनवासावर नि उपासमारीवर त्यांचा कटाक्ष. अडाणीपणामुळे डोकेबाज सावकारशाही त्यांना कशी कशी फसवून लुटते. निरक्षरतेमुळे गहाण फरोक्ताचा भेद कसा जमत नाही, उमगत नाही. आपली बाजू खरी असूनही खेडूत लोक कोर्ट कचेरीच्या पायऱ्या चढायला कसे घाबरतात आणि सावकार म्हणेल ते मेंढरासारखी मान डोलावून कबूल करतात. गोड गोड बोलून रोजंदारीचा ठरलेला 12 आणे दाम हातावर 8 आणे टिकवून तो कसा फसवतो. अखेर स्वतःच्या मालकीच्या शेतीवर शेतकऱ्याला आपला बनवून कसा राबवतो आणि धान्याच्या भरलेल्या राशीपुढे उपाशी कसा मारतो. या अवस्थेचे शब्दचित्र आपल्या बाळबोध गावंढळ भाषेत तळमळीने रंगवून लागला का हजारो खेडूतांच्या डोळ्यातून ढळढळा आसवांचे पाट वाहू लागायचे. तुम्ही निरक्षर राहिलात ते बस झाले, पण आता आपल्या मुला मुलींना शिक्षण देऊन हुशार करा. गावात शाळा काढा, हा त्यांचा उपदेश श्रोत्यांच्या थेट काळजाला जाऊन भिडायचा. परंपरेच्या ठराविक चाकोरी बाहेरचे नव्या विचाराचे तत्वज्ञान बहुजन समाजाच्या गळी उतरवणे फार मोठे कठीण काम. मोठमोठ्या धर्मपंथ संस्थापकांनी हात टेकले आहेत. सत्य शोधनाचा नवा वळसा दिसला का बहुजन समाज सटकाच लांब दूर. पण डेबूजी गाडगेबाबांची शहामत मोठी. ते आपल्या तत्वचिंतनातले सत्य शोधक विचार बेडरपणाने बेधडक लोकांच्या पुढे कीर्तनातून मांडतात आणि लोकांना ते पत्करावे लागतात. पट्टीच्या शहरी पंडितांना आजवर जे साधले नाही ते गाडगेबाबांनी करून दाखवले आहे आणि महाराष्ट्रभर आपल्या सत्यनिष्ठ अनुयायांची पेरणी केलेली आहे. टाळकुट्या भोळ्या वारकऱ्यापासून तो कट्टर शहरी नास्तिकापर्यंत सगळ्या दर्जाच्या नि थरातल्या अबालवृद्ध स्त्री पुरुषांना गाडगेबाबा 3-4 तास आपल्या रसाळ कीर्तनाच्या रंगात कसे गुंतवून टाकतात याचे शब्दचित्र काढणे माझ्या ताकदीच्या बाहेरचे आहे. तो अनुभव ज्यांचा त्यानंच स्वतः घेतला पाहिजे. तेव्हा दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी त्यांच्या कीर्तनातले काही ठळक मुद्दे या ठिकाणी नमूद करतो. बरं, आता देव म्हणजे काय हे सांगणे कठीण आहे बाप्पा. शास्त्र, पुराण, वेद याचे हे काम. माझ्यासारख्या अनाडी खेळमुळाला कसे बरे ते सांगता येणार. पण माझ्या इवल्याशा बुद्धीप्रमाणे सांगतो, पटतं का ते पहा. हे सगळं जग निर्माण करणारी आणि ते यंत्रासारखे सुरळीत ठेवणारी आणि अखेर ते लयालाही नेणारी एखादी महाशक्ती असावी. तिला आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक धर्माने काहीतरी नाव आणि रूप दिलेले आहे. नावारूपाशिवाय माणसाची समजूत पडत नाही. बरं, आता देव कुठं आहे? संत शिरोमणी तुकोबा राया म्हणतात, देव आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी. भक्त माझे गाती जेथे, नारदा मी उभा तिथे. अशी कथा आहे की देवाचा महान भक्त नारद याने देवाचा ठाव ठिकाणा पत्ता विचारला. त्यावर देव सांगतात की मी वैकुंठात नाही, कैलासात नाही, कुठही नाही. मग पत्ता?
तर देव सरळ पत्ता देतात. हे नारदा, माझे भक्त माझे गुणगान करीत असतील तेथे द्वारापाशी नोकरी करीत मी उभा आहे. मला दुसरीकडे कुठं हुडकण्याची नि पाहण्याची खटपट नको. देवाची जागा आपल्याला मालूम असताना आपण भुरळलो, भलभलत्या फंदात नादी लागून भटकत आहोत. इस्लाम धर्मात एक पुरावा आहे, बंदे तू क्यों फिरता है ख्वाबों में, मैं हूँ तेरे पास. आपण हे सारं टाकलं आणि देवासाठी जत्रा, यात्रा, तीर्थक्षेत्रे धुंदाळू लागलो. यावर संतांचे इशारे काय आहेत पहा. जत्रा में पत्थर बिठाया, जत्रा में पत्थर बिठाया, तीरथ बनाया पानी, दुनिया भई दीवानी, पैसे की धूळदानी. काशी गया प्राग त्रिवेणी, तेथे धोंडा पाषाण पाणी. तीर्थवासी गेले दाढी मिशी बोडून आले, पाप अंतरातले नाही गेले. दाढी मिशीने काय केले? आपण सारे भलतेच करू लागलो. तुकोबाराया म्हणतात, शेंदूर माखोनिया धोंडा, पाया पडती पोरे रांडा. देव दगडाचा केला, गवंडी त्याचा बाप झाला. देव सोन्याचा घडवला, सोनार त्याचा बाप झाला. सोडून या खऱ्या देवा, करी मसोबाची सेवा. दगडाला 4-2 आण्याचा शेंदूर फासून बायका मुलं त्याच्या पाया पडतात, तोंडात राग घालतात. ही काय रे बापा तुमची अक्कल? देव मूर्ती घडवणारे पत्थरवट आणि सोनार हे तुमच्या देवाचे बाप का होऊ नयेत? चुकला आपला रस्ता, सारा चुकला, साप चुकला. आपण खड्ड्याकडे चाललो आहोत. मसोबा मर्याई पुढे चक्क बचक बचक राग तोंडात टाकणारे धनी कधी हुशार सावध होईल देवच जाणे. आता आपलं सगळंच कसं फसत चाललं आहे ते पहा. सवाल जवाब. सवाल, जगात देव किती आहेत? जवाब श्रोत्यांचा 1. सवाल, देव एक आहे हे जर खरं तर आता खोटं बोलायचं नाही हो बापा. आपल्या गावी खंडोबा आहे का नाही? आहे. मग आता देव किती झाले? 2. आपल्या गावी भैरोबा आहे का नाही? आहे. मग आता देव किती झाले? 3. आपल्या गावी मर्याई आहे का नाही? होय आहे. मग आता देव किती झाले? 4. आपल्या गावी म्हसोबा आहे का नाही? आहे. श्रोतागण, आता देव किती झाले? 5. पहिलं म्हणत होता देव एकच आहे, म्हणून मग आता कारखाना कुठं सापडला आणि याची वाढ कुठं तरी लांबणार. अशा लोकांना तुकोबा म्हणतात, वेळ लागलं जगाला, देव म्हणती धोंड्याला. मेंढे आहोत आपण, काही ज्ञान नाही. एका तोंडानं म्हणायचं का देवानं आपणा सगळ्यांना आणि जगाला निर्माण केलं, आणि गावोगाव पाहावं तर दगडांचा शेंदूर फासून हजारो लाखो देव तयार करण्याचा कारखाना आम्ही सुरू ठेवला. हो बापांनो, दगड धोंड्यांना नुसता शेंदूर फासून जर त्याचा देव होत असल आणि नवसाला पावत असल, तर मग एक चांगला मोठा डोंगर पाहून सपाटे बाज शेंदूर फासून त्याचा टप्पोरे बाज भल्ला मोठा देव बनवता येईल, आणि तो आपले मोठमोठे नवस पण फरशा पाडीत जाईल. मग काय, शेती नको, कष्ट नको, मेहनत नको, गुरढोर नको. त्या देवा पुढं ऊस धुपाचा एक डोंगर धुपाटला का आपोआप शेती पिकून तयार. जमल का हे असं केलं तर? नाही नाही नाही. तर मग हा धंदा लबाडीचा आहे. अखिल विश्व निर्माण करणारा आणि ते सुयंत्र चालवणारा कुणीतरी असावा. त्याला देव म्हणा, परमेश्वर म्हणा, काय वाटेल ते नाव द्या. 4 हाताचा आहे, 8 हाताचा आहे. भक्तांना स्वप्नात दर्शन देतो, मोठा प्रकाश पाडतो, भक्तांना साक्षात्कार होतात. या गोष्टी थोतांडी आहेत असा बाबा सिद्धांत सांगतात. स्वतःची बुवाबाजी माजवण्यासाठी या थोतांडांचा मतलबी लोक मोठा व्यापार करतात. त्यापासून शहाण्यांनी सावध राहावे. माणूस देवाचे चित्र काढतो, मूर्ती बनवतो आणि आपले चित्र उभे करतो आणि त्याला
देव समजून लोटांगणे घालतो. माणसासारखाच देव असता तर देवाला साधले ते माणसालाही साधले असते. देव सगळ्यांना सारखा पाहणारा, किडा मुंगीपासून सगळ्यांवर त्याची दया सारखी. मग अमक्याला दर्शन दिले आणि तमक्याला द्यायचे नाही, असला भेदभाव त्याच्यापाशी का असावा? माझी खात्री झाली आहे की देव साकार नाही, निराकार नाही, तो कोणाला दर्शन देत नाही. व्हायचंच नाही ते. दर्शनाची, स्वप्नांची, साक्षात्कारांची नि प्रकाश दिल्याची सारी सोंगे ढोंगे आहेत. देव दिसणारच कसा, तो कसा आहे हे मुळी आजवर कुणाला उमगले नाही. मोठमोठे ऋषीमुनी होऊन गेले, आम्हाला हे देवाचे गुण समजले नाही. हो नाही हे त्यांनी चक्क कबूल केले, तरी या देवदर्शनाच्या आणि साक्षात्काराच्या गप्पा चालूच आहेत. खोट्या आहेत त्या साऱ्या. अंगात येणारे देव. तुमच्याकडे देव अंगात येतात का? हो, येतात. आजवर देव कोणाच्या अंगात आला नाही, येत नाही आणि येणार पण नाही. तुम्हा आम्हाला देवाच्या रंगरूपाचा काही ठाव ठिकाणा नाही. असा देव आमच्या अंगात येईलच कसा? अंगात देव आल्याचे सोंग करणाऱ्या घुमरांना आणि अंगारे देणाऱ्यांना चांगले फैलावर द्यायचे सोडून आपण त्यांच्या पुढं नागदुऱ्या काढतो. देवा असं कर तसं कर म्हणतो. कसला हा अडाणीपणा? देव अंगात आणण्याच्या कामी पहिला नंबर बायाचा. दोघी चौघी जमल्या, एक उदकांडी पेटवली, नाकात थोडासा धुपट गेला का झाली नाचा उडायला आणि घुमायला सुरुवात. ज्या बाईच्या अंगात येतं तिचा नवरा हवा चांगला खमक्या मर्दाना, पण तो असतो म्हसाड्या. बाई नाचाला उडायला लागली तर हा धुपटाचा ऊद घालून तिच्या समोर नमस्कार घालतो. मग त्या बाईला येतो डबल जोर. ही जोर जोरात नाचायला लागते. याला औषध फार सोपं आहे, पण त्या बाईचा नवरा खरा मर्दाना पाहिजे. आपली बायको लाज लज्जा गुंडाळून नाचायला लागली काय एका बाजूने जाऊन त्याने तिच्या अशी सगळं थोबाडीत भडकावून द्यावी. एका थापडीत तिचा घुमारा बंद. शकून सांगणारे, अंगारे धुपारे देणारे, ताईत गंडे दोरे बांधणारे आणि हे घुमरे यांच्या सावलीत सुद्धा जाता कामा नये. त्यांच्या नादी लागला तर झाले लगेच तुमचे वाटोळे समजा. आता या अंगातल्या देवाची मजा पहा. मुंबईला डोंगरीहून देव घुमत निघाला चौपाटीकडे. आता देवाची हुशारी पहा. रस्ता मोकळा असेल तर देव मेन रोडच्या अगदी मधोमध नाचत उडत घुमत जातो. जर का समोरून एखादी मोटार टोटो करीत आली का देव झटकन फुटपाथच्या बाजूला धाव घेऊन जातो. मोटार आली गेली ते दिसले का पुन्हा सगळे ते मांग डपडेवाले, मंजिरेवाले आणि त्या 2 ते 3 बाया लागल्या पुन्हा मेन रोडच्या मधोमध येऊन नाचायला, घुमायला. अशा ढोंग धतुऱ्याला बाबांनो तुम्ही काय देव समजता? असल्या देवाची चांगली चटक जाई पाहो तर झणझणीत पूजा केली पाहिजे, काठीने खराट्याने. पण आपण पडलो मेंढराचे मावस भाऊ. अंगात देव आणणाऱ्या बायांची आणि त्यांच्या ढोलकी तुंतुण्याची हुबेहूब नक्कल करताना गाडगे बाबा इतके विनोदी रंगात येतात की लोकांना हसता हसता मुरकुंडी वळण शर्मेने ते मान खाली घालतात. आणि तो सत्यनारायण, सार्वजनिक सत्यनारायणाच्या महापूजेचे व्यसन सगळीकडे फार बोकाळले आहे. पुष्कळ वेळा एखाद्या ठिकाणी असल्यास सत्यनारायणाच्या महापूजेत भेट ठरवून पाठोपाठ गाडगे बाबाच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. ठरलेल्या वेळी बाबा येतात. ते थेट कीर्तनाच्या जागेवर जाऊन उभे राहतात. सत्यनारायणाच्या थाटाकडे ते पाहतही नाही, नमस्कार करायचे नाही आणि तिथे प्रसादही घ्यायचे नाही. मग कसा करतील ते स्पर्श त्या तुपाड शिऱ्याच्या प्रसादाला? कीर्तनात हरिनामाचा गजर चालू होऊन प्रवचनाला रंग चढला का मग बाबाचा हल्ला सत्यनारायणावर कसा चढतो ते थोडक्यात पहा. आता हा सत्यनारायण देव लोकांनी तयार केला आहे. चांगला सोयीस्कर देव आहे बरं का. ₹1.25 हवा तो नवस पुरा पाडतो. ₹1.25 हल्ली मजूर काही कामाला मिळत नाही, आणि मिळाला तरी चोख काम करील तर आराम. पण हा देव तसा नाही. केला नवस बिनचूक पार पाडतो. मगाशी तुम्ही त्याची पोथी ऐकलीच असेल. त्या कलावती का लीलावती साधुवाण्याची बोट समुद्रात बुडाली, पार गेली रसातळाला.
त्या बाईनं सत्यनारायणाचा प्रसाद खातात झटकन ती बोट आली सुकी ठाक ठणठणीत पाण्यावर. काय हाय का नाही देवाचा चमत्कार. गेल्या 2 महायुद्धात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, अमेरिकेच्या शेकडो मोठमोठ्या बोटी महासागरात बुडाल्या आहेत. त्या बाहेर काढण्यासाठी सत्यनारायणाची सोपी युगत अजून त्यांना कोणी सांगितले नाही का? कोण जाणे. बंदरावर एक मोठा सत्यनारायण केला, त्याचा प्रसाद सगळ्यांनी खाल्ला का भराभर बुडालेल्या बोटी बाहेर येतील का नाही? बंदरावरच ती रामदास बोट बुडाली आहे. बाप हो, माझी पैज आहे. 1 कोटी रुपये रोख देतो. कोणी सत्यनारायणाच्या भक्तानं अपोलो बंदरावर सत्यनारायणाची महापूजा करून ती बोट वर करून दाखवावी. असं झालं नाही तर हा सुद्धा बाबांनो भोरसटांना ठकवून पैसे काढण्याचा एक लबाडीचा धंदा आहे. त्याच्या नादी लागू नका. देवापुढं पैसा अडका फळफळावर ठेवली म्हणजे आपण मोठे पुण्य केले अशा समजाचे लोक पुष्कळ आहेत. ही त्यांची चूक आहे बापांनो, चूक आहे. देव मोठा का आपण मोठे? देव मोठा. सर्व काही देवाने आपल्याला द्यायचं का आपण देवाला? देवानं द्यायचं. देव आपणाला देतो तर मग देवापुढे पैसे का ठेवता? हा देवाचा अपमान आहे. देवापुढे पैसे ठेवणारे लोक हे डोकेबाज आणि हुशार असतात. देवाच्या पाया पडायला जातो आणि नमस्कार करून पुढे काय ठेवतो तर 1 भोकाची दिडकी. आपल्या खिशात 100, 10, 5 रुपयाचा नोट असलेल्या देवाला काय माहित नसतात का हो? सगळा अस्सल माल आपला आणि रद्दी तेवढी देवाची. हा न्याय कुठला हो बाबा? जरा विचार करून या आपण. देव त्या भोकाच्या दिडकीने खुश होईल का? उलट त्या अपमानामुळे आपल्यावर तो रुष्टच होईल. अहो, कसल्या तरी क्षुल्लक चुकीसाठी पोलिसाने आपल्याला पकडले तर सुटकेसाठी तो सुद्धा भोकाच्या दिडकीने खुश होतो काय? त्याला लागते हिरवी नोट. दिली नाही का बसला त्याचा दंडा आपल्या पाठीवर. हे पहा बापांनो, पैशा अडक्यानं नि फळफळावळीनं देवाशी चाललेला आपला हा व्यापार मूर्खपणाच आहे. पैसा फळे देवापुढे नेऊन ठेवून जरा मुकाट्याने खिडकीतून गुपचूप पहा. पैसे लावेल पुजारी आपल्या कळोसरीला आणि फळावर पडेल त्याच्या मुलामुलींची धाड. देवाला आपण काय द्यायचे? देव भाव भक्तीशिवाय कशाचाही भुकेला नाही. देव भावाचा भुकेला धरा बावळट भाव आपोआप भेटे देव. भक्ती भावाने केलेल्या एका नमस्कारातच देव खुश होतो. म्हणून सांगतो बाबांनो, देवापुढं पैसा अडका फळफळावर ठेवू नका. देवाला नवस करू नका. केले असतील तर देऊ नका. देव कोणाच्या नवसाला आजवर पावला नाही, आज पावत नाही आणि पुढेही पावणार नाही. देवाला नवस देणारे घेणारी व्यापारी सावकार तुम्ही बनू नका. प्रपंच करून शिवाय वर मोठेपणा मिळावा यासाठी धूर्त लोकांनी तर्कांनी भोळ्या भाविकांना पद्धतशीर जाळ्यात अडकवण्यासाठी ही अनेक देवदेवतांची लफडी निर्माण केलेली आहेत. ती देव दैवते नसून पुजाऱ्यांची अल्प भांडवली दुकाने आहेत. या दुकानावर देवाणीचा नव्हे तर फक्त घेवाणीचा सौदा होत असतो. असल्या फंदाचा सर्व संतांनी कळकळीत निषेध केलेला आहे. एकनाथ महाराज म्हणतात, म्हणती देव मोठे मोठे पूजता ती दगड गोटे, कष्ट नेनती भोवती वहा दगडा वे म्हणती. जीव जीव करुणी वर दगडा दाविती नैवेद्य, रांडा पोरे मेळ झाला एक म्हणती देव आला. नाक घासुनी गवार देव म्हणती गुन्हेगार, ऐका जनार्दनी म्हणे जग भुलले मूर्खपणे. काम धाम आटोपल्यावर संध्याकाळी भोळ्या बायांनी त्यांचे मालक सुद्धा शिळोप्याच्या गप्पा मारायला गावाच्या देवळात जमतात. दर्शन घेतल्यावर मालक थोडा वेळ बाहेर थांबतात. हो, कारण ज्ञानोबा राय सांगतात ना की देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या. दररोज या चारी मुक्ती साधण्याचा लाभ टाळायचा कसा? मालक गेले का बायांची पार्लमेंट तिथे भरते. तिथं कसल्या कसल्या भरताळ गप्पा निघतील याचा नेम नाही. एखादी भागूबाई गंगूबाईला सांगते, बघ बया, मला पदर आला तवापासून 4 बरस झाली, 6 बरस झाली, पण मुलाचा पत्त्या नाही.
त्या भीमा आजीनं सांगितलं का आपला वंश खंडोबापासनं वाढला. जा त्या देवाकडं नि करा त्याला नवस. फुकाट दिस कशाला घालवता. दुसऱ्याच दिवशी कारभारीने मी खंडोबाकडं गेलो, नवस केलं आणि तवापासनं हा नाऱ्या गंप्या चिंगीनी बनी झाल्या बघा. देवाच्या दरबारात बसलो या समधी आपण. खोटं कशाला बोलायचं. ते पहा समोरचा कारभारी बसल्या. विचारा त्यांना हवं तर खरं का नाही हो कारभारी. कारभारी पडला नंदी बैलाचा मावस भाऊ. तो सरळ होकाराची मान हलवतो. आता विचार करा माझ्या माय बापांनो, खंडोबापासनं जर पोरं होतात तर नवरा चांगला, नवरी चांगली, मुहूर्त पहा, कपडे आणा, मांडव घाला, जेवणावळी द्या, बेंड बाजा लावा, वरात काढा, नवरा बायकोचा जोडीला खोलीत घाला. या खटपटी कशाला हव्यात. कुण्याही बाईनं उठावं, देवळात जावं, देवाला सांगून 4 पोरं आणि 2 पोरी होऊन यावं. सोपा कारखाना जमल का हे. नाही 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 ना. मग नवसानं पोरं झाली नि होतात असं म्हणणाऱ्याची माथी कशी पोकळ आहेत बरं. तुकोबा राय म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती, नवसे कन्या पुत्र होती, मग का करणे लागे पती. देवाच्या नवसाच्या सबबीवर अशा शेकडो मूर्खपणाच्या गोष्टी आपण करीत असतो. त्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत. बाबांनो, तीर्थक्षेत्र, जत्रा, यात्रा ही सारी भोळ्या भाबड्या लोकांना लुबाडण्याची, लफंग्याची तयार केलेली भूलभुलैयाची दुकाने आहेत, सापळे आहेत. तिथे देव नसतो, देवभक्ती नसतो, काही नसते. तीर्थक्षेत्री गेले आणि दाढी मिशा बोळून आले तरी अळाणीपणा जाणार नाही आणि कर्माच्या कटकटी मिटणार नाहीत. म्हणून बाबांनो, सावध व्हा. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. आपणास माझा हा उपक्रम, माझी वाचनशैली आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.